या व्हिडिओमध्ये आपण आत्ता चाललेला छत्रपती श्री संभाजी महाराजांचा छावा या चित्रपटाबद्दलचा थोडाफार रिव्ह्यू समजून घेणार आहोत। नक्की हा चित्रपट बनलाय कसा आणि काय गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला हा चित्रपट पाहायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। कोणताही चित्रपट असू द्या, त्याला रिव्ह्यू करताना 2 किंवा 3 प्रकारे केला जातो। चित्रपटाचं म्युझिक कसं आहे, त्यामध्ये स्टोरी कशी आहे, त्याचबरोबर अनेक गोष्टी लक्षात घेऊन जो रिव्ह्यू देतो तो आपल्या पद्धतीने रिव्ह्यू देतो। दुसरी गोष्ट आहे, हा चित्रपट आहे हा ऐतिहासिक पद्धतीचा चित्रपट आहे, त्यामुळे जे कॅरेक्टर प्ले केलं जाणार आहे म्हणजे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे कॅरेक्टरच एवढं स्ट्रॉंग आहे, एवढं मजबूत इतिहासातलं कॅरेक्टर आहे की यांच्याबद्दलचा चित्रपट बनवताना अनेक गोष्टींचा बॅलन्स करावा लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं या चित्रपटाचा अँगल ठरणार आहे तो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मनिष्ठेवरती आणि त्यांच्या हिंदुत्वावरती, आणि हेच बनवताना हा चित्रपट कुठेतरी कमी पडल्याचं जाणीव होते आपल्याला। हा चित्रपट बनवताना निर्मात्याने योग्य त्या सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे। परफेक्ट असं कास्टिंग आहे, म्युझिक आहे, बऱ्याच गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत की ज्या या चित्रपटात दाखवल्या गेलेत। सगळ्यात महत्त्वाची त्यातली ही गोष्ट म्हणजे सेक्युलरिझमचा तडका। बॉलिवूडचा चित्रपट आहे आणि त्यात सेक्युलरिझम नाही असं होणार नाही। संभाजी महाराज हे कट्टर हिंदुनिष्ठ होते आणि कुठेतरी हा चित्रपट आपल्या संभाजी महाराजांची हिंदुनिष्ठा दाखवायला कमी पडतोय। चित्रपट रिलीज पूर्वी लक्ष्मण उतेकरांनी जी राजसाहेबांची भेट घेतली त्यानंतर त्यामधला जो महाराजांचा लेजिम खेळण्याचा जो सीन आहे तो कट करण्यात आला। मला या सीन बद्दल कोणताही अपवाद नव्हता। महाराज आहेत, आपले सर्वसामान्यांचे महाराज आहेत आणि ते लेजिम खेळू शकतात, पण त्यात सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट होती की हे राज्य व्हावं हे तो स्त्रींची इच्छा नसून हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे तो स्त्रींची इच्छा, हे वाक्य होतं। आणि हिंदवी हे जे हिंदुत्वनिष्ठ शब्द आहे हा कुठेतरी या चित्रपटातून लपवून हा चित्रपट फक्त स्त्रींची इच्छा आहे असं दाखवण्यात आला होता। पण कुठेतरी राजसाहेबांच्या सूचनेनंतर या चित्रपटात तोही शब्द वापरण्यात आला आणि अतिशय युक्तीपूर्वी तो डायलॉग या चित्रपटात टाकण्यातही आला। आपल्या संपूर्ण कुटुंबासहित आपण हा चित्रपट पाहायला पाहिजे, कारण आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी धर्मवीर श्री छत्रपती श्री संभाजी महाराजांनी काय हाल अपेष्टा सहन केलेत, कोणत्या लेवलचा त्रास त्यांना झालाय, आणि हे सगळं करताना औरंगजेब किती कट्टर आपला धर्मनिष्ठ होता हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, औरंगजेबाची जी धर्मनिष्ठा आहे तीही कुठेतरी दाखवताना निर्माता कमी पडलाय। म्हणजे आपल्याला चित्रपट पाहताना असं वाटणारच नाही की औरंगजेब हे सगळं जे करतोय ते फक्त धर्मासाठी करतोय। असं आपल्याला वाटेल की हा चित्रपट जो बनवलाय ते फक्त एक साम्राज्य, दुसरं साम्राज्य मिळवण्यासाठी, आपलं राज्य वाचवण्यासाठी संभाजी महाराजांनी हा सगळा प्रयत्न केला, त्यासाठी आपल्याला बलिदान दिले नाही। हे सगळं चाललं होतं फक्त धर्मासाठी चाललं होतं, आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हे जे बलिदान दिलं हे बलिदान दिलं आपल्या धर्मासाठी, आणि तेच दाखवायला कुठेतरी निर्माता कमी पडलाय। जोपर्यंत हाऊसफुल हा चित्रपट चालतोय तोपर्यंत जागतिक लेवलला हा चित्रपट चालेल, आणि संभाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरतं, फक्त भारतापुरतंच नाही तर पूर्ण जगामध्ये ओळखलं जावं, आणि त्यांची जी धर्मनिष्ठा आहे, त्यांचं जे बलिदान आहे ते संपूर्ण जगाला कळावं, ह्यासाठी कुठेतरी हा बॉलिवूडचा प्रयत्न आहे आणि तो अतिशय यशस्वी ठरला आहे असं मला वाटतं। संभाजी महाराजांवरती बनलेल्या या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही चित्रपट पाहिला का नाही तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।